कार चालकानं दार उघडलं असता दुचाकी चालक दाराला धडकले। याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्यानं दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य बाजारपेठ येथे 22 एप्रिलला मंगळवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली। प्राप्त माहितीनुसार सागर मसराम वय वर्ष 22 आणि आदित्य मेश्राम वय वर्ष 18 असे गंभीर जखमींची नावे आहेत। सागर आणि आदित्य दुचाकीनं मंगळवारी सकाळी 10:30 वाजता मुख्य बाजारपेठ येथे नाश्ता करण्यासाठी आले होते। यावेळी जैन किराणा दुकानाजवळ रस्त्याच्या कडेला एक कार उभी होती। दरम्यान सागर आणि आदित्य घरी परत जात असताना कार चालकानं कारचे दार उघडले। यावेळी दुचाकी कारच्या दाराला धडकली, त्यामुळे दोघेही खाली पडले। याच वेळी मागून ट्रक येत होता। सागर आणि आदित्य दोघेही ट्रकच्या चाकाखाली आहे। ट्रकनं काही अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेलं। सदर घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून सागरची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले। जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय मेयो रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले। सदर घटनेत ट्रक चालक पसार झाला असून खापरखेडा पोलीस शोध घेत आहेत। प्रतिनिधी विनोद गोडबोले, NTV न्यूज मराठी, खापरखेडा, नागपूर।